हे बघा आपण संध्याकाळी मारलं नारळाचं भाडं, शाळ्याचं भाडं. मित्रांनो भूक लागलेली आहे. भूक लागल्यामुळं हे बघा हे आणलेलं आहे बालाजीचं क्रंची टॅमॅटो वेफर्स आणि हे बघा हे गुड्डेचं पुडा गुड्डे. तर 5 वाजले आणि भूक फार लवकर लागले आज, त्यामुळे चला खाऊया. लवकर भूक लागली, 5 वाजले आज, खूप लवकर भूक लागली. त्यामुळं मग काहीतरी टाईमपास. टोमॅटो वेफर्स आणि हे गुड्डे कॉम्बिनेशन भारी वाटतं, एकदम मजा येते खायला. थोडक्यात पण टाईमपास भारी होऊन जातो. चलो बरं वाटतं आता. मित्रांनो पार आपल्याला संध्याकाळी 6 वाजता भाडं लागलं आहे नारळाचं. हे नवीन झाडांचे शाळं काढलेले नारळ आणि आता ते आपल्या गाडीत लोड करायचे आणि ते पोचवायचं आपल्याला फुलेनगरला. तेव्हा हे दादांचे ते शाळा आहे. आता आपण चाललो लोड करण्यासाठी आता इथं भांबरे मिसळच्या पुढं. तर मित्रांनो बघा आता आपल्याला इथं आहे ना नारळ टाकायचे आणि ते रिवर्स घेतोय बघा आता आपण. मित्रांनो बघा आपण ते नारळ लोड करण्यासाठी इथं आलेले बघा. हे बघा नारळाची झाडं इथं आणि लोड करण्यासाठी ना बघा इथं आलेलं आहे. काय मावशी बरं आहे का ताई? हा मग हे नारळाचे झाडे नारळ तोडलेले आहे ना आता ते भरायचे आणि खाली हे व्हायचे. वरती नारळाचे झाडे बघा, तिकडं पण नारळाचे झाडे बघा, ते त्यांचेच हे तोडले आणि आता भरता येते मध्ये बघा. हा मळा परिसर आहे बघा, त्यामुळे छान वाटतं वातावरण बघा. सर्व मळा परिसर आहे बघा. नारळाचं वाडा दादा लोड तर भरपूर आहे, जाईल ना आपला एवढा लोड जाईल ना, म्हणजे गाडी नको आहे व्हायला बा. हा ना जाईल ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे चला ठीक आहे. कारण यावेळेस जरा जास्त वाटतं भाऊ माझे आहे ना, बरोबर ना. ताजी शाळा आहे, एकदम ताजी शाळा आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना. तर मित्रांनो आपल्याला आज फार संध्याकाळी 6 वाजता भाडं लागलेलं आहे. तोपर्यंत काहीही नव्हतं. तर आत्ता भाडं लागलेलं आहे ते, आणि ते भाडं लोड करण्यासाठीच बघा आपण इथं आलेलं. हे बघा हे सर्व शेती एरिया आहे आणि इथं लोड करण्यासाठी आलेलं आहे. हे बाई शेवग्याची झाडे, शेवगा, सर्व शेवग्याची शेती. हे बघा हे आंबे, ही केळी, केळी आणि हे शाळ आहे. हे बघा ही केळी बघा.
आता लोड होत आलेलं आहे. लोड झाला का जाऊ सुदर्शन कॉलनी फुलेनगरला खाली करण्यासाठी. नाही ते काय होतं स्पीड ब्रेकरवर गाडी सर्व आदळी वगैरे ना तरच भीती राहते, दुसरं काय नाही. तुम्ही त्या इथं या कोपऱ्यावरच बसा म्हणजे हां म्हणजे टेन्शन नाही. जाऊ दे पुढं बस. हे लहान लहान आहे सुट्टे आहे ना, हे पुढं जाऊ दे एकदम म्हणजे घरंगाळून खाली नाही येणार. जाऊ दे पुढं. झाले आटपले बघा आता, आटपले आता. चलो निघू आता. ना काही खोबरा पण आहे का? हे जे पिवळा दिसतं ते खोबरं आहे का? पूर्ण खोबरं आहे. म्हणजे हे असे पिवळे हे खोबरं आहे का? नाही, त्याचा कलरच तसा आहे. हा का? खोबरं आणि मग काही पाण्याचे ना? बरं मला वाटलं सर्व पाण्याचे आहे का? हा का? हां चला मित्रांनो आता निघायचं आहे आपल्याला. चला आता चला बसले ना. ओके आता इकडून जाऊ दे, काही नाही, इकडून गेले ते सारखाच. चलो आता जायचं आम्हाला गंगापूर नाक्यावरून सरळ सुदर्शन कॉलनी ना, सुदर्शन कॉलनी. मित्रांनो आता आपण आरडी सर्कल आहे ना क्रॉस केलं आहे आणि आता निघालो मायक्रो सर्कलकडं. मायक्रो सर्कलवरून तर शरणपूर चौकीला जावं लागलं आपल्याला. तिथून गंगापूर नाका आणि मग सुदर्शन कॉलनी फुलेनगर असा आपला मार्ग आहे. मित्रांनो आता आपण गंगापूर नाका क्रॉस करून आता आलेलो आहे गंगेच्या पुलावरती. बघा हा पूल आणि पुलावर भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. हे बघा मित्रांनो आता जवळजवळ दिवस माळावलेला आहे. बघा थोडा थोडा अंधार पडायला लागला आणि आता येईल चोपडा लॉन्च. पुढं मोरेमाळा येईल पहिला. चोपडा लॉन्च मोरेमाळा. हा चोपडा लॉन्च गेला आता, मोरेमाळा येईल आता. लग्न सरायचं इथं लई गर्दी राहते. हे बघा मग मित्रांनो आहे राका कॉलनी आणि राका लॉन्च आहे. आता हा आला ड्रीमलँड चौक. बघा सिग्नल बस इथून सरळ पुढं गेलं का त्यांचं पुढं घर आहे. हा सर्व ड्रीमलँड चौक आहे. चला सुटला सिग्नल आपल्याला. चला भाऊ. तर मित्रांनो बघा आता आपण खाली करण्यासाठी ना ते नारळ इथं आलेलं बघा. ही शहाळ आहे ना खाली करण्यासाठी बघा इथं आलो. गाड्या राहतील ना? हा जाईल आरामशीर. जाईल लागेल तेवढी जागा आहे. हे घर आहे बघा आता. हे बघा आपण संध्याकाळी मारलं नारळाचं भाडं. शाळ्याचं भाडं. तर मित्रांनो आता गाडी खाली होईलच. तर आपण हा व्हिडिओ पण इथंच थांबू. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू.